नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 18 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की उमा आणि आईसाहेब मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेल्या असतात। त्यावेळेस दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या तिकडे आता पायऱ्यावरती जाऊन बसतात। तर आता उमा आईसाहेबांच्या मांडीवरती डोकं ठेवून बसलेली असते आणि म्हणत असते की आई, माझ्या पाठीमागचे भोग कधी संपणार आहेत ग, सांग ना, कधी हे दुःख मला सोडणार आहे। त्यावेळेस तिची आई तिला समजावून सांगत असते आणि म्हणत असते की उमा, हे आपल्या नशिबाचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात बघ, यातून आपली सुटका नाहीये। आता उमाला खूपच रडायला येत असतं। त्यावेळेस तिची आई म्हणत असते की उमा, पण नशिबाने तुला तुझा नवरा खूप चांगला मिळालेला आहे ग, किती करतो तुझ्यासाठी, आतापर्यंत त्याने तुझ्यासाठी खूप काही केलेलं आहे, त्याने तुझ्यासाठी किती कष्ट केलेलं आहे। जेव्हा तुम्ही झोपडीत राहत होता तेव्हाचे दिवस मला आठवतात ग उमा, त्याने तुझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट केलं आणि एवढं मोठं साम्राज्य उभं केलं। तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून सुद्धा तो किती करत असतो। मुलांना सुद्धा संस्कार त्याने चांगले केलेले आहेत। पण असू दे ग, काहीतरी जे भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात। आणि इकडे दुसरीकडे ही पद्मा बघितलं ना कशी वागतीये, खूपच अगं ती मनामध्ये राग धरून बसलेली आहे। किती राग करते ती तुमचा, कधी सुधारणार आहे काय माहिती। हा सगळा राग ती कधी विसरून जाणार आहे आणि ही दोन्ही कुटुंब कधी एकत्र येतात ना, याचीच मी वाट बघत आहे। खरंच केव्हा हे दोन कुटुंब एकत्र येतील ना, असं मला झालेलं आहे। माझे डोळे मिटायच्या आधी तुम्ही सगळी एकत्र आला म्हणजे बरं होईल ग। त्यावेळेस आता उमा रडत असते आणि म्हणत असते की आई, खरंच पद्माताई हा सगळा राग कधी विसरून जाईल ग, कधी ती पुन्हा मला आता तिची बारकी बहीण म्हणून समजावून घेईल, सांग ना आई। त्यावेळेस आई म्हणत असते की नको काळजी करू, एक दिवस नक्की असा येईल की उमा तुला पद्मा स्वीकारेल आणि हे सगळे जे भांडणं चाललेत ना ती सुद्धा बंद होतील। पण आता तू जास्त टेन्शन घेऊ नको आणि स्वतःला सुद्धा त्रास करून घेऊ नको आणि शिवनाथला सुद्धा त्रास होईल असं काहीच करू नको ग, त्याला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आवडत नाही, असं म्हणून आता दोघीही माईलिकी आता खूपच रडत असतात आणि एकमेकींना घट्ट मिठी मारून आता आपापली दुःख सांगत असतात। मग उमा आईला म्हणत असते की आई, मी ना पद्माताईसाठी एक धागा आणलेला आहे, हा धागा घे आणि पद्माताईच्या हातामध्ये बांध, मग बघ सगळं काही व्यवस्थित होईल। आणि मला खूप आठवण येते ग पद्माताईची, त्यामुळे हा धागा जर तिला बांधला तर माझं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचेल। मग आता आई खुश होते आणि म्हणत असते की हो हो बांधते, असं म्हणून ती तिच्याकडून धागा घेते। दुसरीकडे आपण पाहतो की राघव आणि अन्विता आता खाली वाट बघत बसलेले असतात। त्यावेळेस राघव म्हणत असतो की काळे मांजर, तू आली आडवी म्हणूनच माझं काल काम झालं नाही। त्यावेळेस ती म्हणते की चल हट, मला माहिती किती कामं करतो ते। आणि तो म्हणत असतो की आणि काय तो तुझा मजनू, कोण ज्याच्या प्रेमामध्ये तू बुडून गेलेली आहे, तो चांगला मुलगा नाहीये। त्यावेळेस ती म्हणते की रोशू नाव आहे त्याचं, रोशू म्हणायचं, कळलं का। त्यावेळेस तो म्हणतो की हा असेल तर तुझा रोशू, नाही तर कोणी पण, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये, पण तो लफंग आहे, चांगला मुलगा नाहीये, त्याच्या नादाला लागू नको, नाहीतर तुला फसवेल आणि तुझ्याकडून पैसे घेईल आणि मग तिथून पलटी मारेल, तुला फसवून जाईल, त्याच्यामुळे सांगतोय त्याच्या प्रेमात पडू नको। मग आता इकडे अनु म्हणत असते की अरे हो का, खरं का, तू तसा आहे का, अरे मला माहितीच नव्हतं, पण खरंच तसं आहे का। त्यावेळेस राघव म्हणतो की हो, सांग त्याला फोन करून की मी तुझ्याबरोबर प्रेम करत नाही म्हणून। त्यावेळेस ती म्हणते की हो हो सांगते, बरं झालं तू सांगितलं, आता मी त्याला फोन करून सांगतेच की माझ्या मागे मागे करू नको म्हणून। मग आता इकडे तिकडे ती पर्समध्ये फोन शोधत असते पण तिला काही फोन सापडत नाही। तेव्हा ती म्हणत असते की अरे राघव, माझा ना फोन बहुतेक गाडीमध्येच राहिलेला आहे, तुझा फोन देतो का। त्यावेळेस राघव म्हणतो की हा हा धर हा फोन घे आणि त्याला सांग की मला तू आवडत नाहीये म्हणून। मग आता ती फोन घेते आणि रोशूला फोन लावते आणि म्हणत असते की हॅलो रोशन, काय करतोय। तर आता तो तिकडून काहीतरी बोलत असेल तर ती म्हणत असते की अरे ऐक ना, मला ना तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे, आज रात्री आपल्यासाठी तिकीट काढलेले आहेत ना, पिक्चर बघायला जायचंय ना आपण। तर मग तिकडून रोशन काहीतरी बोलत असेल तर इकडे अनु म्हणत असते की अरे आज नाहीत काढले का, बरं ठीक आहे आपण उद्या जाऊया, आणि हा मला तुझी खूप आठवण येते या रोशू, आय लव्ह यू रोशू। आता ती असं म्हटल्यामुळे इकडे राघवला मात्र खूपच राग येतो आणि राघव तिच्या हातातून फोनच हिसकावून घेतो आणि म्हणून अगं हे काय करतीये, तुला काय सांगितलं होतं
बोलायला आणि तू काय बोलते अगं, तो मुलगा चांगला नाहीये हे तुला का कळत नाहीये? एक दिवशी ना तो तुला फसवून जाईल ना, मग तेव्हा तुला कळेल, मग बस बोंबलत. पण तो दिवस सुद्धा लांब नाहीये. तर इकडे अन्विता म्हणत असते की तो काही मला फसवणार नाहीये, चांगला मुलगा आहे आणि माझं खूप प्रेम आहे त्याच्यावरती, कळलं ना, खूप प्रेम आहे, आम्ही दोघं लग्न सुद्धा करणार आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की जा खड्ड्यात जा, लग्न कर, नाही तर काही पण कर, पण एक दिवशी तुला मात्र याची सगळ्याची आठवण होणार आहे. आता ते दोघे जण तू मी असं आता भांडण करत असतात आणि दोघेही खूपच भांडत असतात. आता हे सगळं पाठीमागून आईसाहेब पाहतात आणि मग त्यांना या दोघांचं बोलणं पाहून खूप आनंद होतो आणि मग त्या म्हणत असतात की खरंच ही माझी नातवंड आता ह्या दोन घरांना एकत्र आणणार, किती छान दिसतायत असे बोलताना, असं म्हणून ती त्यांच्याकडे प्रेमाने पाहत असते. दुसरीकडे आपण पाहतो की राघव आता एकदम असा शांत विचार करत बसलेला असतो. आता तो खूप दुःखी झालेला असतो आणि त्याला पद्माचे जे काही वाक्य असतात ते आठवत असतात की पद्मा म्हणालेली असते की जेव्हा तुझ्या घरी तिन्ही सुना येतील ना, त्यावेळेस बघ तुझं घर कसं काय पडतंय, ते पत्त्यासारखं खाली पडून जाणार. आणि नंतर न इकडे आता शिवनाथ सुद्धा त्याच्या मुलाला म्हणालेला असतो की या घरामध्ये सुना माझ्याच पसंतीच्या येतील, कोणीही प्रेमविवाह करायचा नाही, द्या वचन. मग राघवने सगळ्यात पहिल्यांदा वचन दिलेलं असतं, नंतर दोन्ही मुलाने त्याला वचन दिलेलं असतं. हे सगळे क्षण आता त्याला तिथे आठवत असतात. तेवढ्यातच तिकडून आता बंटी मामा येतो आणि असं दाजीला दुःखी पाहून त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की दाजी मला का बोलवलेलं आहे तुम्ही, काय बोलायचं आहे का? त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हा, बोलण्यासाठीच तुला इथे बोलवलेलं आहे. काय रे, राघव आणि श्रीधर तिकडे गेले होते ते तुला माहिती होतं का? सांग ना, माहिती होतं का? आता तिकडून उमा सुद्धा आलेली असते आणि आता ह्या दोघांचं बोलणं ती ऐकत असते. तर आता बंटी काहीच बोलत नाही, तो शांतच बसलेला असतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की अरे बंटी, मी काहीतरी विचारतोय तुला हे सगळं माहिती होतं का? त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की नाही, मला काही माहिती नव्हतं. त्यावेळेस मग शिवनाथ म्हणतो की अरे मग का माहिती नव्हतं, सांग ना, का माहिती नव्हतं? भाचे आहेत ना ते तुझे, तुला भाच्यांवरती लक्ष ठेवता येत नाहीत, कुठे जातात, काय करतात, कुणाबरोबर असतात, हे सगळं तुला लक्ष ठेवता येत नाही का? त्यावेळेस बंटी काहीच बोलत नाही. उमाला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता नक्की हे काय करतायत बंटी बरोबर ते. त्यावेळेस बंटी म्हणतो की नाही अहो ते. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की काय ते अरे तुला माहिती आहे ना काय केलेलं आहे त्यांनी ते, आणि त्या श्रीधरचं मधूनच कुठून आता प्रेम आलं, कोणत्या पोरीच्या कधी नादी लागला, आणि त्या राघवचं काय आहे का? त्यावेळेस बंटी म्हणतो की नाही दाजी, राघवचं काही नाहीये, आई शपथ सांगतो तुम्हाला, राघवचं काहीच प्रेम ही नाहीये, तो असं करणार सुद्धा नाहीये. आणि मग इकडे शिवनाथ म्हणत असतो की काय, कसा विश्वास ठेवायचा? खरंच माधववरतीच तेवढा विश्वास आहे, त्याने कधीच असं फसवलं नाही आणि इथून पुढे सुद्धा तो कधीच फसवणार नाही, मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती. पण ह्या दोन पोरांनी काय करून ठेवलं रे? खरंच काय झालं होतं त्यांना मोठ्या भावाचा आदर्श घ्यायला? त्यांनी जर त्याचा आदर्श घेतला असता तर आज ही वेळ माझ्यावरती आली नसती. ती पद्मा किती बोलत होती मला आणि आता तिला चान्सच मिळालेला आहे मला बोलण्यासाठी. खरंच मला खूप वाईट वाटत आहे. तर आता उमाला सुद्धा हे ऐकून धक्का बसलेला असतो आणि बंटीला सुद्धा वाईट वाटत असतं. त्यावेळेस शिवनाथ आता खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो म्हणत असतो की किती मी कष्ट केलं रे माझ्या उमासाठी, माझ्या उमाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून मी किती काय केलं, पण आज ह्या पोरांमुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. तुला सांगू का बंटी, ज्या वेळेस ही उमा माझ्याबरोबर आली होती घर सोडून, त्यावेळेस काय होतं रे माझ्याकडे? काहीच नव्हतं. चांदीच्या चमच्याने, सोन्याच्या चमच्याने दूध पेणारी पोरगी ह्या गरिबाचा हात धरून आली. त्यामुळे मला आता खूप वाईट वाटत आहे. आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते, ते किती सगळं त्या सोडून माझ्यासाठी आला, त्यांचं घर सोडलं, आईला सोडलं, बापाला सोडलं, बहिणीला सोडलं, सगळं घरदार सोडून माझ्यासाठी आल्या आणि माझ्याबरोबर किती कष्ट केलं त्यांनी, माझ्याबरोबर लोकांच्यात कामाला आल्या, घरातले लहान मुलांना सगळ्यांना सांभाळलं, किती केलं, आणि मी माझ्या उमाच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काहीच करू शकत नाही. मी माझ्या मुलांना चांगले संस्कार सुद्धा देऊ शकत नाही. आता बंटीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि हे सगळं ऐकून उमाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ती म्हणत असते की किती विचार करतायत हे माझा. तर इकडे शिवनाथ म्हणत असतो की खरंच माझ्या उमाने खूप सोसलेला आहे आणि इथून पुढे तिला सोसावं लागू नये म्हणून आता मी प्रयत्न करीन, पण आता लक्ष ठेव, त्या तिन्ही पोरांवर लक्ष ठेव, या घरात सुना येतील त्या माझ्याच म्हणण्याप्रमाणे सुना येतील, असं म्हणून आता तो बंटीला सगळं समजावून सांगतो आणि मग स्वतः सुद्धा आता खूप दुःखी झालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो की आई साहेब आता घरी गेलेल्या असतात आणि मग त्या पद्माला म्हणत
असतात की पद्मा, मी तुझ्यासाठी धागा आणलेला आहे, ये इकडे धागा बांधते. मग आता आईसाहेब पद्माला धागा बांधत असतात आणि खूपच प्रेमाने आता पद्मा सुद्धा त्या धाग्याकडे बघत असते. तर आता लगेच तिकडून आता छाया आणि अन्विता येतात. त्यावेळी छाया आता हे पद्माताईला धागा बांधताना पाहते तर म्हणत असते की हा आई, तुमचं बरं या, लेकीचेच लाड करा, लेक खूप लाडाची आणि सून नाही का लाडाची, सुनासाठी काही नाही बाई, सगळं काही लेकीसाठी. आता हे सगळं पद्मा सुद्धा ऐकत असते पण आता ती काहीच बोलत नाही. म्हणत असते की मग ती माझी आई आहे ना. तर छाया म्हणते की हा बांधा बांधा, आईचं प्रेम तुमच्यावरतीच आहे. तर आता आई तिला धागा बांधत असते. तर आता पद्माला लहानपणीचे क्षण आठवत असतात की उमा सुद्धा तिला लहानपणी धागा बांधत होती आणि उमा म्हणत होती की तायडे तायडे, तू मला कधीच सोडून जाऊ नको, आपण नेहमी एकत्र राहूया. आणि त्या दोघींचं प्रेम आता तिथे तिला आठवत असतं आणि मग तिच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं. आणि मग नंतर तिला तो दुसरा क्षण सुद्धा आठवतो की ज्या वेळेस उमाने शिवनाथ बरोबर लग्न केलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की शिवनाथवर माझं खूप प्रेम आहे आणि मी शिवनाथला सोडून कुठेच येणार नाही. हे सगळे क्षण आता पद्माला आठवत असतात. मग तिला उमाचा खूपच राग येतो आणि मग ती हातामधला धागा आता खूपच गडबडीने सोडायला लागते. त्यावेळेस आई म्हणत असते की अगं पद्मा, हे काय करते, नको सोडू तो धागा. पण पद्मा काही ऐकतच नाही, तो धागा सोडते आणि छायाच्या हातामध्ये देते. त्यावेळेस छाया म्हणत असते की अहो वंश, असं काय करताय, मी तुम्हाला असंच चेष्टेने म्हणली होती, खरंच म्हणलं नव्हतं मी तुम्हाला, प्लीज मला नकोय हा धागा. त्यावेळेस इकडे पद्मा म्हणत असते की नको मला सुद्धा, ती उमा लहानपणी मला बांधायची, आता त्या उमाची आठवण मला एक सुद्धा नकोय, मला सुद्धा हा धागा नकोय. तर छाया म्हणत असते की नाही नाही वंश, असं कसं करताय, इकडे मीच तुम्हाला बांधते. असं म्हणून ती आता पद्माच्या हातामध्ये धागा बांधायला जाते. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की एकदा सांगितलेलं कळतंय की का नाही, नकोय मला हा धागा. असं म्हणून ती तिथून रागानेच निघून जाते. तर छाया आणि अन्विताला आईला खूपच वाईट वाटलेलं असतं. दुसरीकडे आपण पाहतो की आता हे तिघं भावंड त्यांच्या रूममध्ये बोलत बसलेले असतात. त्यावेळेस माधव म्हणत असतो की खरंच माझं ना आता डोकं फुटायची वेळ आलेली आहे, विचार करून करून असं वाटतंय की जावावं आणि सगळं आप्पांना एकदा मनातलं सांगावं. त्यावेळेस श्री म्हणत असतो की नको दाद्या, असं काहीच करू नको, बघितलं ना मी सांगून बसलो तर काय झालं, आप्पा किती चिडले माझ्यावरती ते, आणि तुला माहितीये का हे सगळं ह्याच्यामुळे झालेलं आहे, ह्याने मला सांग म्हणून सांगितलं, म्हणून मी हे सगळं उद्योग करून बसलो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की हा बोला, सगळं माझ्यामुळेच झालंय ना, बोला बोला, मलाच सगळेजण बोला, दोघंही मलाच बोला, मी तुमच्यासाठी काहीतरी करायला जातो आणि तुम्ही मात्र मलाच बोला. त्यावेळी श्रीधर म्हणत असतो की काय आप्पा पण आहे, आप्पांना पण कसं कळत नाही आपल्या पोरांच्या मनात काय चाललंय, आप्पा का समजून घेत नाहीत. तेवढ्यातच तिकडून बंटी मामा येतो आणि बंटी मामा म्हणत असतो की अरे काय बोलतायत, ते तुमचे आप्पा आहेत आणि तुमच्या आप्पांनी तुमच्यासाठी काय काय केले हे तुम्हाला कसं सांगू रे, खरंच तुमचे आप्पा खूप चांगले आहेत, असा बाप मिळणं खूप नशिबवानालाच असा बाप मिळतो, खरंच ते खूप चांगले आहेत. मग बंटी मामा इथे आप्पांचं आता सगळं काही सांगत असतात की आप्पांनी तुमच्यासाठी काय केलं, रात्रंदिवस कसं कष्ट केलं, कसं त्या पद्माचे म्हणजे पद्माचा जो काही त्यांच्यावरती राग आहे तो सहन करतात, हे सगळं इथे सांगत असतात. मग हे तिघं भावंडात सगळं काही त्याचं बोलणं ऐकून घेत असतात. तर बंटी मामा म्हणत असतो की आज बोलला ते फार झालं, आता इथून पुढे जर आप्पांना काही म्हणला ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाहीये, तो तुमचा बाप आहे आणि तो देव आहे तुमच्यासाठी, एवढं मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे आता तिघे जण खूपच दुःखी झालेले असतात. तर मग माधव म्हणतो की चला मी आता झोपतो, कारण आता विचार करून काहीच उपयोग नाहीये, असं म्हणून आता तो झोपून घेतो. तर आता श्रीधरला मात्र प्रियंकाचा फोन येतो आणि मग आता तो फोन पाहतो तर प्रियंकाचा आलेला असतो. मग तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की हॅलो, बोल काय झालं. तर इकडून आता प्रियंका म्हणत असते की श्री तू बाहेर ये, नाही तर ना मी आता तुझ्या घरामध्ये येईल. त्यावेळेस तो म्हणतो की अगं घरामध्ये येईल म्हणजे असं काय बोलतीये. तर ती तिकडून म्हणत असते की तू बाहेर येतोय का नाही, मी इकडे बाहेर आलेले आहे तुझ्या दारामध्ये. तर आता श्री खूपच घाबरतो आणि म्हणतो की काय, आणि मग राघव म्हणतो की अरे काय झालं. त्यावेळी श्री म्हणतो की शांत बस, दादा झोपलेला आहे, आवाज करू नको, प्रियंका बाहेर आलेली आहे, चल चल चल. असं म्हणून आता तो राघवला घेऊन येतो आणि मग आता दरवाजा लावून पळतच ते दोघे जण इकडे प्रियंकाकडे येतात. प्रियंका आता गेटपाशीच उभा राहिलेली असते. त्यावेळेस आता श्री आणि राघव आता बाहेर येतात. मग राघव लगेच गेट लावून घेतो. तर आता श्रीधर म्हणतो की अगं हे काय करती, एवढ्या रात्री इकडे कशाला आलेली आहे, काय कळतंय का तुला. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अरे काय चाललंय तुझं,
मी एकतर एवढ्या रात्रीची तुझ्यासाठी आलेली आहे, कशी आली, कशाने आली याची चौकशी करायची ठेवली आणि मलाच उलट बोलतोय की कशाला आली म्हणून. त्यावेळेस तो म्हणतो की अगं तुला माहिती नाहीये घरामध्ये काय राडा झालाय ते, आणि आता जर तुला इथं आप्पांनी बघितलं ना तर काहीच खरं नाहीये, जा जा तू घरी जा. मग ती खूपच चिडते आणि म्हणत असते की अरे तुला लाज वाटते का? ज्यावेळेस माझ्यावरती प्रेम करत होता त्यावेळेस तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता, आणि आता काय झालंय श्री, असा का वागतोय तू माझ्याशी? त्यावेळेस श्री म्हणतो की अगं समजून घे माझी आई, आता ना तुला कसं सांगू मी. त्यावेळेस ती म्हणते की हां तू ना माझ्यावरती प्रेमच करत नाहीये, मला कळलेलं आहे तू प्रेमच करत नाहीये. मग आता श्री जोरात म्हणतो की असं कसं प्रेम करत नाहीये, अगं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, पण आता सिच्युएशन तशी नाहीये, आपण नंतर बोलू. तर आता प्रियंका म्हणत असते की नंतर काय नंतर बोलू, मला कळलेलं आहे तू माझ्यावरती प्रेम करत नाहीये, तू फक्त माझा वापर करून घेतलेला आहे, वापर. त्यावेळेस तो म्हणतो की अगं असं काय बोलतीये, माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच तर तुझ्या घरी आलो होतो ना बोलायला, सांग ना, आलो होतो ना बोलणी करायला, पण काय केलं तुझ्या पप्पाने. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की हे तू नव्हता आला, तुझा हाच भाऊ घेऊन तुला आला होता, राघव जर नसता आला ना तर तू सुद्धा आला नसता, तुझी काय हिंमत होती माझ्या घरी येऊन बोलायची, तू आजपर्यंत आपल्या प्रेमासाठी काय केलेलं आहे, काहीच केलेलं नाहीये, तू फक्त माझा वापर करून घेतलेला आहे आणि हे सगळं मला कळलेलं आहे. मग राघवला राग येतो आणि राघव म्हणतो की ओ माझ्या भावाला असं बोलू नका, तो मान्य आहे की तो सांगत नाहीये आपणना, पण तो तुमच्यावरती खूप प्रेम करतो आणि ते दिसतंय मला त्यांच्या डोळ्यामध्ये. त्यावेळेस इकडे श्री म्हणतो की गप्प बस, तू तर ना बोलूच नको, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझ्यामुळे. ह्याला सांगत होतो आपण नको जायला, आपण व्यवस्थित सगळं करूया, पण ह्याने नाही ऐकलं. तर प्रियंका म्हणत असते की हा बोल, त्यालाच बोल, कारण तू तर काही करू शकत नाही ना. मग आता इकडे त्यांचं तू तू मी चाललेलं असतं. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे गप्प बसा, तुम्हाला असं वाटतंय ना की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, ठीक आहे, आता मी हे सगळं दुरुस्त सुद्धा करू शकतो. त्यावेळेस राघव आणि श्री आणि प्रियंका म्हणत असतात कसं काय, ते कसं काय करशील तू. त्यावेळेस तो म्हणतो की हे बघा, तुम्हाला असं वाटतं हे सगळं माझ्यामुळे झाले, तर मी उद्याच तुमचं दोघांचं लग्न लावून देतो. तर आता श्री म्हणतो की अरे काय बोलतोय, हे सगळं तुला सोपं वाटतंय का. तर तो म्हणतो की हो मी तुमचं उद्या लग्न लावून देऊ शकतो. तर प्रियंका म्हणत असते की ते कसं. त्यावेळेस तो म्हणतो की पण माझी एक अट आहे. मग आता इकडे श्री म्हणत असतो की अट, कोणती अट आहे. त्यावेळेस तो म्हणतो की माझी प्रियंकाला अट आहे. मग प्रियंका म्हणत असते की कसली. त्यावेळेस तो म्हणतो की हे बघा, शेजारच्यांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये सून आल्यानंतर आमच्या घराचे वाटण्या पडतील, हिस्से पडतील, त्याच्यामुळे तसं होऊन द्यायचं नाही. तुम्ही आमच्या घरी सून म्हणून आल्यानंतर आई आणि आप्पांना सांभाळून घ्यायचं, जे ते म्हणतील तेच करायचं, त्यांचा आदर करायचा, ह्या घराला जोडून ठेवायचं. ते तुम्हाला मान्य असेल तर मी लगेचच उद्या तुमचं दोघांचं लग्न लावून देईल आणि जे काही होईल ते सगळं मी माझ्यावरती म्हणजे स्वतःवरती घेईल. आता हे ऐकून ह्या दोघांना धक्काच बसतो. त्यावेळेस राघव म्हणत असतो की बोला, आहे का मान्य, द्या मला वचन. मग आता श्री आणि प्रियंका विचार करत असतात. तर आता मग श्री म्हणतो की हा ठीक आहे, माझी सुद्धा अशीच अट आहे, जर तू असं वचन देणार असशील तर मी उद्या तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे, बोल देशील का तू हे वचन. मग आता तो सुद्धा राघवच्या हातावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो की दे दे, आता तू पण पटकन आम्हाला वचन दे, मग मी उद्या लग्न करायला तयार होतो. मग आता प्रियंका इकडे विचार करत असते आणि त्या दोघांकडे पाहत असते. मग ती सुद्धा आता लगेचच त्यांच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणत असते की हो मी तयार आहे ह्या घराला सांभाळून ठेवण्यासाठी. मग आता तिघेही खूपच खुश होतात. त्यावेळेस राघव म्हणतो की ठरलं तर मग आता उद्या आपण तुमच्या दोघांचं लग्न लावूया. आता तिघेही खूपच खुश झालेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. त्यावेळेस श्री म्हणत असतो की चल चल आता मी तुला घरी सोडून येतो, उद्या आपल्याला लग्न करायचं आहे. मग प्रियंका म्हणत असते की बर बर. तर राघव म्हणतो की हा जावा पटकन, कोणी बघायच्या आधी तुम्ही इथून निघून जावा. मग आता ते दोघे जण तिथून निघून जातात. तर आता राघव सुद्धा इकडे तिकडे पाहतो आणि लगेचच गेट लावून आतमध्ये जातो. पण प्रेक्षकांनो हे सगळं आता भास्करने मात्र ऐकलेलं असतं. मग आता राघव गेल्यानंतर भास्कर आता त्यांच्या गेटच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की चला आता उद्या शिवनाथचा पोरगा पळून जाऊन लग्न करणार आणि मग काय त्यांच्या घरामध्ये शिमगा आणि आमच्या घरामध्ये दिवाळी होणार. चला आता या दोघांवरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि ही खुश खबर तायडीला तर मात्र सांगायलाच पाहिजे, असं म्हणून तो सुद्धा आता खूपच खुश झालेला असतो. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता श्रीधर एका चांगल्या कामासाठी चाललेला आहे असं सगळ्यांना वाटत असतं, म्हणून आता शिवनाथ त्याला म्हणत असतो की
श्री, तू आज चांगलं काम करायला चाललेला आहे, त्याच्यामुळे माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या बाजूने असतील. तर आता तो उमाच्या सुद्धा पाया पडतो, तर उमा सुद्धा त्याला चांगला आशीर्वाद देते. तर वेदा ऑल द बेस्ट म्हणत असते. त्यांना असं वाटत असतं की तो चांगलं काम करायला चाललेला आहे, त्यांना लग्न करायला चाललाय असं माहितीच नसतं. मग आता ते दोघे जण गाडीवरती बसून तिथून निघून जातात. तर आता हे सगळं भास्कर आणि पद्मा पाहतात. मग पद्मा आता रुद्रला फोन करून सांगत असते की रुद्र, ते दोघे जण निघालेले आहेत, आता तिकडे काय होतंय कसं होतंय ते मिनिटाची सगळी माहिती तू आम्हाला द्यायची आहे. तर इकडे दुसरीकडे माधव आणि शिवनाथ गोदामात निघालेले असतात. तेवढ्यातच त्यांना रस्त्यात एक किन्नर दिसते. मग आता माधव म्हणत असतो की काय हो, काय पाहिजे, आणि जर तुम्हाला मला काय द्यायचं असेल तर ना मला माझ्या घरी चांगल्या सुना येतील ना, एवढंच म्हणा. तर ती म्हणत असते की कधी पाहिजे तुम्हाला सुना. त्यावेळेस तो म्हणतो आज जरी आल्या ना तरी चालतील. मग ती म्हणते की हा, मग माझा आशीर्वाद आहे, आजच तुमच्या घरी लक्ष्मीच्या पावलाने एक सून येईल. इकडे प्रियंका मात्र आता पळून जाण्याची तयारी करत असते, ती बॅग वगैरे भरत असते. तर दुसरीकडे श्री आता राघवला म्हणत असतो की राघव, मला तर ना आज लय भीती वाटते बघ, माझ्या पोटातच गोळा येतोय, असं पळून पोरीला न्यायचं म्हटलं की. त्यावेळेस इकडे राघव म्हणतो की हा, मी तर रोजच पोरी पळवून नेतो ना. अरे काय बोलतोय, मला सुद्धा भीती वाटतेच ना, पण आता तू भिवू नको, मी आहे ना तुझ्या पाठीशी, असं म्हणून आता ते दोघे प्रियंकाशी लग्न करण्यासाठी आता तयारी करत असतात. तर चला प्रेक्षकांनो, आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.